नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डहाणू तलासरी तालुक्यात शाळा सुरू. डहाणू तलासरी तालुक्यातील आज सकाळी भर पावसात मराठी प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्याने शाळेतील मुलं छत्री रेनकोट घालून भर पावसात शाळेत जात असून काही गरीब शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट किंवा छत्री नसल्याने भर पावसात कसे जावे हे प्रश्न पडला आहे. तरी शाळेत काहीच मुलं दिसून आले. पाऊस असल्याने शाळेतील लहान मोठे मुलं पावसाचे उघडायची वाट बघत असे समजते. तसेच शाळेचा आज पहिला दिवस असल्याने काही पालक वर्ग व विद्यार्थी उद्या जाऊ असल्याने छत्री रेनकोट घेऊन पुस्तक घेऊ मग शाळेत जाऊ. या निमित्ताने शाळेतील परिस्थिती काय आहे, काय काय अडचणी येणार असल्याचे एक भावी आमदार व बीजेपीचे खास कार्यकर्ता विनोद मेढा यांची बाईट बघूया. तसेच बीजेपीचे कार्यकर्ता व तलासरी नगरपंचायतचे नगरसेवक सुरेंद्र निकुंभ, भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते यांनी शाळेचे अडीअडचणीबद्दल काय सांगितलं आपण बघूया. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट. काय सांगाल? खरं तर तलासरी तालुक्याची आपण परिस्थिती बघितली तर इथं विद्यार्थी आदिवासी समाजातील असतील, बाकी समाजातील असतील, हे आता शिकायला लागलेले आहेत. त्यासाठी प्रत्येक घरातील विद्यार्थी हा शाळेत जाऊन शिकायला लागला. त्यासाठी आता 8वी, समजा 7वी पास झाला विद्यार्थी, त्याला 8वीला ॲडमिशन मिळत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी आमची जी पोरं आहेत, आदिवासी पोरं, ही आता समजा शाळा सोडल्यानंतर 8वीला ॲडमिशन नाही मिळलं, मग ते लगेच कुठेतरी कंपनीत जायचं काम करतात. असं 12वीलाही होतं. 12वी गेल्यानंतर FYला ॲडमिशन मिळत नाही, कॉलेजेस कमी आहेत आणि त्यांच्या मला वाटतं आता 2-3 कॉलेज असतील तर 13वीला ॲडमिशन भेटत नाही FYला. त्याच्यामुळे अर्धवट शाळा सोडून त्याच्यानंतर ते बोटीतही जातात तिथले आदिवासी जी पोरं आहेत ती. म्हणून त्याच्यामुळे भरपूर पोरंही शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत. सर, याबाबतीत आपण काय, एक सरकारचं धोरण खूप चांगलं आहे की शिक्षणापासून कुठलाही घटक, त्याच्या आदिवासी असेल, दुसरे समाजातील पोरं असतील, कोणीही वंचित राहू नये यासाठी सरकार खूप प्रयत्न करते आहे. पण इथं शाळा कमी असल्यामुळे त्याच्यामुळे ॲडमिशन हे लवकर भेटत नाही. त्याच्यामुळे ॲडमिशन कुठलाही विद्यार्थी हा ॲडमिशनपासून वंचित राहू नये यासाठी सरकारने थोडे प्रयत्न करावे. बरोबर आहे की चुकीचे? बरोबर आहे.